आज जायचं होतं पुण्याला, पण पावसामुळं रहित झालं. मग काय, घरगुती अंडा आमलेट पोळी. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज जायचं मला पुण्याला. तर पुण्याला जायचंय, घरी बांधून द्यायला लागलं शेंगदाण्याची पोळ्या. आजी भाजती, मम्मी लाटती. आमलेट खायचं म्हणलं तर गावरान अंडे तर लागतच आहे. मग काय, वाट बघत बसलो कधी अंडे देते. अंडे दिलं. काय काम नसताना मग फादरने लावला आम्हाला कुरकुरे आणा. कुरकुरे घेतले, थोडे कुरकुरे नव्हते. मग थोडा विचार केला, मग डोकं हल्लं तर काय, निमार्द सामान घेऊन घरी आलो. जे कुरकुरे घेतले ते पिशवीत टाकले. मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी काय, मम्मीच्या हातचे अंडा आमलेट खायची होती. तर मम्मीनंच कांदा चिरला, टमॅटो चिरलं. मग काय, बनवत होती मम्मी, खात होतो आपण. त्यात मीठ, चटणी, टमाटर ठेवलं. आपण गॅसवर तव्यात ओतलं तेल, फोडली अंडी. मग काय, मिक्स करून घेतली. अंडे को अच्छे से मिक्स करके डाला तवे पर डाला कि अंडे तो यहाँ वहाँ इधर उधर पलटी करके खाने का हुआ था मूड. तब लेके खाने का. ऑमलेट तो हो गया तैयार, लेकिन खाने का था. फिर क्या, प्लेट में निकाला, थोड़ा सा दे के इधर उधर पक गया. तो पक गया तो पहिला घास डाला मुंह में. आज जायचं होतं पुण्याला, जाणं काय झालं नाही. मम्मीच्या हातची अंड्याची पोळी म्हणजे अंडा आमलेट खाऊ आणि ब्लॉग इथं संपू.